गोरखपूरमधील एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या अवघ्या 3 दिवसांनंतर घटस्फोट मागितला आहे. पतीने लग्नाच्या रात्रीच कबूल केले की तो वैवाहिक संबंधांसाठी शारीरिकदृष्ट्या अक्षम आहे, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी नववधू म्हणाली की मला यांच्यापासून घटस्फोट हवा आहे. वधूच्या कुटुंबाचा दावा आहे की नवरदेवाच्या कबुलीनंतर केलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालात तो वडील होऊ शकत नसल्याची पुष्टी झाली. त्यामुळे त्यांनी लग्नात दिलेल्या भेटवस्तू आणि लग्नाचा खर्च परत करण्याची मागणी वर पक्षाकडे केली आहे. महिलेने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तिने म्हटले आहे की मी शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेल्या पुरुषासोबत माझे आयुष्य घालवू शकत नाही. लग्नाच्या रात्री त्याने स्वतः मला सांगितले तेव्हा मला हे कळले. 25 वर्षीय नवरदेव हा सहजनवा येथील एका श्रीमंत शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे आणि गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरणमधील एका औद्योगिक युनिटमध्ये अभियंता म्हणून काम करतो. वधूचे कुटुंब राहत असलेल्या बेलियापार येथील नातेवाईकांमार्फत हे लग्न ठरवण्यात आले. या जोडप्याने 28 नोव्हेंबर रोजी लग्न केले आणि दुसऱ्या दिवशी विदाई अर्थात पाठवणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वधूचे वडील तिच्या सासरच्या घरी पारंपरिक विधीसाठी गेले असताना त्यांच्यासमोर ही बाब उघड झाली. वधूने पित्याला खासगीत सांगितले की वराने वैवाहिक संबंधांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचे कबूल केले. त्यानंतर लगेचच वराच्या कुटुंबाला काहीही न कळवता ताबडतोब तिला पालकांच्या घरी परत नेण्यात आले. दोन्ही कुटुंबे 3 डिसेंबर रोजी बेलियापार येथील एका नातेवाईकाच्या घरी भेटली, जिथे वधूच्या बाजूने वराच्या कुटुंबाने त्याची वैद्यकीय स्थिती लपवल्याचा आरोप केला. त्यांनी असाही दावा केला की हा वराचा दुसरा अयशस्वी विवाह होता. 2 वर्षांपूर्वी लग्नानंतर एका महिन्यातच त्याची पहिली पत्नी याच कारणांमुळे निघून गेली होती. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने वराला वैद्यकीय तपासणीसाठी गोरखपूरमधील एका खासगी रुग्णालयात नेले, जिथे अहवालात तो वैद्यकीयदृष्ट्या अक्षम असल्याचे समोर आले. तो पिता होऊ शकत नाही असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे, असे वधूच्या कुटुंबाने सांगितले. वराच्या वडिलांनी सुरुवातीला निष्कर्ष स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे वधूच्या कुटुंबाने सहजनवा पोलिसांकडे संपर्क साधला आणि लग्नादरम्यान दिलेल्या सर्व भेटवस्तू आणि रोख रक्कम परत करण्याची मागणी वर पक्षाकडे केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा काढण्यात आला. वराच्या कुटुंबाने लग्नाच्या खर्चाचे 7 लाख रुपये आणि सर्व भेटवस्तू एका महिन्याच्या आत परत करण्याचे मान्य केले. दोन्ही बाजूंनी नातेवाईकांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली. पोलिसांना तक्रार मिळाल्याची पुष्टी करताना सहजनवाचे एसएचओ महेश शोभे म्हणाले की दोन्ही कुटुंबे संपर्कात आहेत आणि प्रकरण परस्पर सोडवले जात आहे.